ॲग्नेलो सरांकडनं सुद्धा जाणून घ्यायचं आहे की कशा पद्धतीचा म्हणजे हा सगळा अनुभव असतो नेटवर्किंगचा. तुम्ही स्वतः तिथं उपस्थित राहता कार्यक्रमांना असंही ऐकलेलं आहे. तर बिझनेस जत्राचा उद्देश म्हणजे यांची पंचलाईनच आहे की कम, कनेक्ट, क्रिएट आणि कॅपिटलाइज. अरे वा. म्हणजे तुम्ही या लोकांबरोबर नेटवर्कच्या मार्फत तुम्ही कनेक्ट व्हा, त्याच्यातनं काहीतरी संधी क्रिएट करा आणि तिथे आलेला तुमचा जो तुम्ही वेळ इन्व्हेस्ट करतायत त्याला तुम्ही कॅपिटलाइज करा. नेटवर्किंग, युअर नेटवर्थ इज डिसाइडेड ॲज पर युअर नेटवर्क. बरोबर आहे ना. तर तुम्हाला नेटवर्क बनवणं गरजेचं आहे, परंतु आपण एखाद्या गर्दीमध्ये गोळा झाल्यानंतर किंवा समावेश झाल्यानंतर त्याचा तुम्ही लाभ कसा घेऊ शकता, तर त्याची सुद्धा एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ट्रेनिंगशिवाय येऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही एखाद्या चांगल्या ऑर्गनायझेशनच्या ॲक्टिव्हिटी इव्हेंटमध्ये तुम्ही सहभागी झालात, पण सहभागी झाल्यानंतर तुम्ही नेमकं काय करायचं, तर अनेक स्पीकर्स तुम्हाला हे पण सांगतील की बाबा अशा टाईपच्या संधीचा तुम्ही उपयोग कसा करून घ्यावा. प्रत्येक जाणकारी प्रत्येक माणसाला प्रत्येक नजरेला दिसते, परंतु त्या जाणकारीचा उपभोग आपण कसा करावा आणि त्याचं रूपांतर आपण व्यवसायामध्ये कसा घडवावा हे करण्यासाठी तुम्हाला स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर सुद्धा अशा टाईपच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त जे इथे एकदम जबरदस्त अनुभवी स्पीकर जे येतात त्यांच्याकडनं तुम्ही डायरेक्ट तिकडे संभाषण करू शकता, कार्यक्रमानंतर भेटू शकता, त्यांच्याकडनं टिप आणि टिप्पणी घेऊ शकता आणि एक जरी तुम्हाला चांगला निर्णय मिळाला किंवा एक जरी तुम्हाला चांगली दिशा मिळाली तर तुम्ही वेगाने जीवनामध्ये प्रवास करू शकता.